जणू काही सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेनच आहे अशा पद्धतीने त्यांना जे काही वाटतंय ते कशासाठी. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी ही भावना व्यक्त केली होती. भारत देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर बॉम्ब प्लांट केलेल्या सचिन वाझेसाठी. पुढे एनआयएच्या सखोल तपासात सचिन वाझेनं केलेल्या मनसुख हिरेन हत्येचा अँटिलिया बाहेर बॉम्ब ठेवण्याचा सर्व घटनाक्रम माध्यमांसमोर आला. आता सचिन वाझे कारागृहात आहे. एनआयएनं सचिन वाझे यांना अटक केली. हे मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकारावर अतिक्रमण आहे. दहशतवादी कृत्यासाठी खुनाच्या खटल्यात आत असलेल्या सचिन वाझेसाठी उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आणि त्यांचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या भावना व्यक्त केल्या होत्या. सचिन वाझे हा फक्त दहशतवादी कृत्य करणारा पोलीस अधिकारी नाही, तर तत्कालीन मुख्यमंत्री असणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या मर्जीतली खास व्यक्ती होता. वाझे निलंबित असताना त्याला ऑन ड्युटी आणण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्री पदाचा गैरवापर करत विशेष प्रयत्न झाल्याची माध्यमांमध्ये चर्चा आहे. थोडक्यात काय तर महाराष्ट्राच्या इतिहासात कायदा सुव्यवस्था वेठीस धरण्यास विशेष प्रयत्न केलेले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची नोंद झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे जेव्हा आतंकवाद, दाऊ, कायदा सुव्यवस्था यावर भाष्य करतात तेच नैतिकतेला धरून नसतं. उद्धव ठाकरेंच्या काळातच पोलिसांकरवी मद्य विक्रेत्यांकडून महिन्याला 100 कोटींची हप्ते वसुली करण्याची घटना घडली होती. उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, कारण त्यांनी आतंकवादाचा पोशिंदा बनून राज्याला जो काळीमा फासलाय तो राज्यावरील एक डाग आहे.